तुम्हाला सांगितलेलं कामं केलीत का तुम्ही? हा काय? मी काल मतदार यादी मागवली होती, आली नाही अजून माझ्याकडे. अहो साहेब, रात्री प्रिंटरच खराब झाला बघा. काय काय बोलतोय तू? उद्या मी निवडणूक हारल्यावर हेच सांगू का वर प्रिंटर खराब झाला म्हणून? सॉरी साहेब, सॉरी. ही असली कारण अजिबात नको आहेत मला. हे बघा, तुम्हाला नसेल जमत तर आधीच सांगा. मग आत्ताच मी बघतो काय करायचं ती. साहेब असं परत नाही होणार. झालंच नाही पाहिजे. हे बघा, नीट लक्षात घ्या माझी गोष्ट. यावेळी फक्त आपल्याला फ्लेक्स आणि फोटो एवढंच नकोय. फ्लेक्स तर पाहिजेत की साहेब, असं कसं? पाहिजेत, बरोबर आहे तुझं, पण त्याचबरोबर मी काय कामं केली आणि काय कामं करणार आहोत हे सुद्धा असलं पाहिजे ना. हे लोकांना कळलं पाहिजे का नाही? त्यामुळे 2 फ्लेक्स करा. एका फ्लेक्सवर माझा फोटो आणि आपल्या पक्षाचं चिन्ह, आणि दुसऱ्या फ्लेक्सवर आमदार म्हणून मी काय कामं केली हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे, ते लिहा. ओके साहेब. जोरात आवाज आली पाहिजे बरं का. जिथं आपली सभा असेल तिथं आपल्या पक्षाचे झेंडे, आपल्या पक्षाचे फोटो आणि आपल्या पक्षाचे टी-शर्ट हे सगळं पाहिजे. जिथं बघन तिथं आपणच दिसलो पाहिजे, बाकी कोणीच नाही. हो साहेब, हो. आणि फ्लेक्सवर एक मोठी लाईन लिहा. आता एकच ध्यास, आसगावचा विकास. आता सगळ्या फ्लेक्सवर आसगाव लिहू नका, त्या गावाची नावं लिहा. जोरदार आवाज आली पाहिजे. सगळ्या सभांमध्ये आपले झेंडे, आपले टी-शर्ट आले पाहिजे. सगळीकडे आपलं नाव झालं पाहिजे. तुझे सरकार गावागावात घराघरात पोचलाच पाहिजे. मेन फ्लेक्स लावायचे राहिले साहेब, फक्त बाकी सगळं तयार आहे. मग लावा की, वाट कसली बघताय? लावून तयार आहे साहेब. आता मीटिंगच्या तयारीला लागा. हे पोरांनो, चला लागूया कामाला. सुजय सरकार गावागावात घराघरात. साहेब, सगळी पोरं पेटलेत बरं का आता आपली. करत ना? हो, खरंच. यंदा गुलाल आपलाच. आपलाच. नुसता उत्साह नकोय आपल्याला, रिझल्ट दिसला पाहिजे. रिझल्ट येणार येणार. एवढी सगळी मनापासून करायला लागल्यात म्हणल्यावर नक्कीच येणार बघा. आणि साहेब, या निवडणुकीत आपण जिंकलो ना तर तुमचं पुढच्या वेळेचं तिकीट पण फिक्स आहे बघा. थांबा, एवढा पुढचा विचार आत्ताच नको करायला. अहो 100% फिक्स आहे. बघाच की तुम्ही. आई कधी आली सांगायच तरी येणार आहे म्हणून. बंट्या, काय होतंय आता? म्हणू नका दारू पिऊ वाटते म्हणून. वाटतीया काय येडी पिढी झाली का काय तू? एकदा झालं बास झालं आई. त्या दिवशी कसा डोक्याला मार लागला करू तिथे आठवतंय ना? पुन्हा लय मजा येते यार. काय उपयोग आई नुसती मजा घेऊ? त्या दिवशी पिऊन मोठमोठ्या बाता मारल्या तू, पण करायच्या नावानं बोंबा बोंब. ए मुडद्या, असं काय म्हणतो रे? हा, आता एवढं सगळं केलंय की आपण आतापर्यंत, आणि अजून बी करूच की. कधी कधी करायचं आई? सगळं हातातून निसटून गेल्यावर. बंट्या, लवकरच करू बघ. पण हा, ह्यो धमाका झाल्यावर मात्र आपण दोघांनी मिळून प्यायची बर का. आई तू काय एवढा वेळ लावते ना, मला काय कळणार बघ. तू आरच्या लई चिडलेला आहे. बंट्या, नाही तू कधीपासून एवढा घाबरायला लागला रे? तू या मनीचा लेख हाय, कसा असा भक्कम पाहिजे. हा, काही घाबरायचा विषय नाही. आता इलेक्शन लागले ग्रामपंचायतचे, त्या सुजाच्या सगळ्या सभा आहेत. काहीतरी करता येईल ना आपल्याला आता. अगं बाया, म्हणजे अख्ख्या गावभर त्याचे ते फ्लेक्स लागले असतील का रे? हा मग. अगं सध्या आमदार साहेब लय हवे ते. हे बघ, अगो पया पया पया, बंट्या आता तुझी इच्छा पूर्ण होणार. अरे ह्याची तर वाट बघत होते ना मी. अगं माझं बाळ ग. चल आता मग लाग का मला, करून टाकू मोठा धमाका, ठाम ठूम. हे काय लगेच? हॅलो, हा सुरू करा. होय, सगळीकडे गेलं पाहिजे. लावा. पण ऐक ना बाळा, आपलं नाव नाही ना यायचं इथं मध्ये. अजिबात नाही आई. आपण तर व्हिडिओ डिलीट केलाय ना. हा खरंच की, मी विसरले. हे बघा, नीट लक्षात घ्या बरं का. आपल्याला महिलांची मतं कशी फिरवता येतील याचा नीट विचार करा. त्यांना जाऊन सांगायचं, आपला पक्ष म्हणजे आपलं एक कुटुंब आहे. या कुटुंबासोबत तुम्ही सगळे उभा राहा. मग तुम्हाला तालुक्यात काय, अख्ख्या जिल्ह्यात कुठली अडचण येऊ देणार नाही. नीट काळजी घेऊ आम्ही तुमच्या सगळ्यांची. हे जाऊन सांगा सगळ्यांना.
त्याच्यामुळं सुजय सरकार गावागावात घराघरात पोहोचला पाहिजे. काही अडचणी येऊ देऊ नका. ब्रेकिंग न्यूज. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सातारा तालुक्याचे आमदार सुजय हंबीरराव कदम यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे जनतेमध्ये एकच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. आता मी सगळं माझ्या मर्जीने करणार आहे. जे होईल ते होईल. त्यासाठी तुमचा खून करायला लागला तरी चालेल मला. आता मी सगळं माझ्या मर्जीने करणार आहे. जे होईल ते होईल. त्यासाठी तुमचा खून करायला लागला तरी चालेल मला. आपल्याला घरी जायला पाहिजे लगेच. हो लगेच निघूया. गायतोंडे हे पुढचं सगळं काम तायडे मॅडमला नीट सांगा. मी घरी जाते, अर्जंट आहे जरा. हा? चल चल. यार काय चाललंय? कुठे लक्ष आहे तुमचं? आता मी सगळं माझ्या मर्जीने करणार आहे. जे होईल ते होईल. त्यासाठी तुमचा खून करायला लागला तरी चालेल मला. खरं तर बंट्या, त्या आरजेचे आपण आभारच मानलं पाहिजे रे. का? आता बघ ना, त्यांनी जर आपल्याला घरातून हाकललं नसतं ना तर हे सगळं कांड करताच आलं नसतं. त्या दिवशी तर मला असं वाटलं होतं संपलं आता सगळं. तुम्ही मला अख्खी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून देणार आहे का नाही? शेवटचा विचारतोय मी. नाही देणार. नाही म्हणजे नाही. अरे देवा, हे काय बघतोय बंटे आपण? अरे ह्यो सरकार हे तर हाय वय. थोबाड बंद ठेव. फक्त ऐक. आत्ता आत्ता तुम्हाला मारून टाकू वाटतंय मला. त्या तुला काय करायचं ते कर. काय करतोयस? बया, हा सुजा एवढ्या आतल्या वाटीचा असल कधी वाटलंच नव्हतं. विनवणी करतोय मी तुला. ऐक माझं, हे काही चांगलं नाही. तुमचंच ऐकू? हा, जन्माला घातलंय म्हणून पाळलंय का तुम्ही मला सगळं ऐकायला? आता मी सगळं माझ्या मर्जीने करणार आहे. जे होईल ते होईल. त्यासाठी तुमचा खून करायला लागला तरी चालेल मला. कर. खून कर, मार, काय करायचं ते कर. सुजा, मी जे भोगतोय ना हे माझ्या पापाची फळ आहेत. बंट्या, आता आपण पुढे जात नसतो. बरं झालं पण त्या अर्जानं आपल्याला हाकललं. नाहीतर यातलं काहीच झालं नसतं. मग काय तर. आणि आता आपल्याला घरातून हाकलणारा तो आरजा
त्याच्याच घरात कसा राहतोय ना तेच बघणार आहे मी. आता एकतर गेला, आता ह्या कदम घराण्याला कसा सुरुंग लावते ना ते बघाच. हो साहेब, हे सोपतंय का तुम्हाला सगळं? बापा संघ असं वागताय साहेब? अहो तुमच्याकडे बघून कोण मत देईल साहेब तुम्हाला? ए पोरांनो, थांबा जरा, गोंधळ करू नका. बघू काय करता येईल का. अहो एवढं सगळं होऊन पण तुम्ही त्यांचीच बाजू घेताय वय? अरे बाजू नाही घेत बाबा. ए चला निघा. आई शपथ, सुजार काय झाले? अरे जरा लाजा वाटू द्या. तुमच्या सगळ्यांसमोर कुणीतरी त्याच्या तोंडाला काळं फासून गेले. काय झोपला होता काय सगळे? हा चला निघायत ना, निघायत ना. तोंड काय बघता? निघा. 74 चला. ए बंट्या, आमदार साहेब घरी वाट बघतायत सगळी. चला 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 चला. कुठे आहे तो सुजा? सुजा कुठे आहे? ओ वहिनी, तुम्ही फोन केला होता ना, उचलला का? अर्जुन शांत. कसा शांत होऊ आप्पे? मी कसा शांत होऊ? अरे पण तो असं वागूच कसं शकतो? बाबा अहो, आपण भाऊजी आल्यानंतर शांततेत बोलूया की. थांबा जरा. बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही अपर्णा. सर तुम्ही तरी शांततेत घ्या हो. अरे दादा, पर तू कसं काय गप्प बसला? एका शब्दाने बोलला नाही आजपर्यंत. नाही 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 नाही, ज्या दिवशी तुम्ही सरकार परत आला ना, मला चांगलं आठवतंय तुमची सुजाची भांडणं झाली होती जोरात. आत्ता कळतंय का झाली होती ती. हो पण कायच कसं बोलला नाही तुम्ही? निदान मला तरी सांगायचं होतं. 4 महिने त्याने तुम्हाला डांबून ठेवलेलं, हाल केलेले. आणि हे सगळं कशासाठी? तर फक्त प्रॉपर्टीसाठी. प्रॉपर्टीसाठी? अरे विनय, हे सगळं घामानं कष्टाने उभं केलंय. हो तुमच्या समोर काय याची किंमत? आता गो बाया, मग एवढं होतं तर मग मी मागितलं तेव्हा का नाही घर केलं माझ्या नाव? हे म्हणे तू तर गप्पच बसा. ओ सरकार, अहो आता तरी बोला ना, काय झालंय? तुम्ही गप्प बसलाय. बोला ना सरकार. आणि हे जे चाललंय त्याचा आणि मनी मावशीनं तुमच्याशी लग्न करण्याचा काही संबंध आहे का? 100% असणार आहे दादा, 100% असणार आहे. सुजाने आधी काहीतरी केलं असणार आहे, ते या मनी मावशीला माहित असणार आहे आणि त्याचा गैरफायदा घेऊन ही बाई घरात घुसली आपल्या. ए अर्जा, काय तोंडाला येईल ते बोलायचं नाही हा? माझा याच्यात अजिबात संबंध नाही हा. असं होऊच शकत नाही. माणसं चांगली ओळखतो मी. सुजय इतके दिवस का काही बोलत नव्हता ना, ते आत्ता कळतंय मला. पिवताई हे बघ, थांब जरा. मला खरंच असं वाटतंय भाऊजीने प्रॉपर्टीसाठी नसेल केलं. हे सगळं विचारण्याचा आता संबंधच येत नाही, अजिबात संबंध येत नाही. अरे काही होऊ दे, पण आपल्या बापाशी असं वागतोय. हो अर्जुन, भाऊजी 100% चुकलेत, पण आपण शांत डोक्याने विचार करूया की ते बोलवत आलं. हो सरकार, तुमच्या पाया पडतो मी. आता तरी बोला ना, काय झालंय नेमकं? सुजाने तुम्हाला का लपवून ठेवलं होतं? तुम्ही त्याला का पाठीशी घालताय? त्याला का वाचवताय सांगा ना. हा बोल ना दादा. हो बोला काहीतरी. बोला ना सरकार. अहो सरकार, सांगा ना, तुम्ही त्याला का वाचवताय? काय सांगू मी? स्वतःच्या पोरानं स्वतःच्या बापाला कोंडून ठेवलं, डांबून ठेवलं, हे सांगू मी? हा जसा तमाशा झाला ना, त्यावेळी झाला असता असाच. हे असं जर कळलं नसतं आम्हाला तर तुम्ही सांगितलंच नसतं का कधी? सांगा ना, सांगितलं नसतं का तुम्ही? तसं नाही. मग कसं आहे?
आधी एका शब्दाने जरी बोलला असता ना तुम्ही तर सगळं घरातल्या घरात मिटलं असतं. आता अख्खा गाव गाळ येईल खेळ बघायला इथं. अरे पण तो बिंडो काय कुठं? माझा फोन झालाय, तू निघालाय कार्यालयातून. नाही त्याला येऊ दे, आज त्याला बेड्या ठोकणार आहे मी. अर्जुन अरे अर्जुन, सगळे म्हणतात ना, तू जरा शांतपणे घे की. अहो बापू, पण तो आमदार आहे. अहो ज्या बापाने त्याला आमदार केलं, त्याला जन्म दिला, त्याच्या संग असं वागू कसं शकतो? आई म्हणायचा कुठलाच हक्क नाही तुला सुजा. हे तुझ्यासारखा नराधम माझ्या पोटी जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. स्वतःच्या बापाला डांबून ठेवलं तू. ए सुजा, मध्ये पडायचं ना तू. दाखवतो ना मध्ये पडलं काय असतं ते. थांब जरा, शांत हो. हे बघा भाऊजी, तुम्ही तुम्ही दोघांनी पण मध्ये बोलायचं नाही. हा मग तू बोल. हा अरे एवढी हा होती तुला प्रॉपर्टीची एवढी? काय मी हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलंय असं वाटतं सगळ्यांना? मग कशासाठी केलेस? प्रॉपर्टी नावावर नाही केलीस तर मारून टाकीन असं म्हणालास तू त्या व्हिडिओ मध्ये. अरे काहीतरी विचार करायचा, निदान आमचा तरी विचार करायचास ना. ए तू गप ग, गप. एवढं होऊन तुझा माज नाही उतरला ना अजून? मला इथल्या कुणाच्याही बोलण्याला काही फरक पडत नाही. बंट्या, लोक जमलेत ना रे. गाई अख्ख्या महाराष्ट्रानं व्हिडिओ बघितलाय. आमदार साहेब ट्रेंडिंगला आहेत सध्या. एकच नंबर बंट्या. हेच पाहिजे होतं मला. फटाके फोडायचे गाई? नको, आताच नको. दम जरा दंगा होती की जोरात, मग बघू. आता तर दंगा सुरू झालाय. आता बघत राह तू, नंतर तर लय मजा येणार हाय. अरे तुला कोणाच्याच बोलण्याचा काहीच फरक पडत नाही. मग नाव कशाला लावतोस आमचं सरकारांचं? अगं ह्योच तर मुद्दा आहे आई. यांना काय वाटतं मी यांचं नाव लावतो म्हणजे सगळं यांचं ऐकलं पाहिजे. मी हे म्हणतील तसं म्हणजे तसंच वागलं पाहिजे. यांनी मला कधी काही मिळूच दिलं नाही आई. यांनी जे जे सांगितलं ना ते सगळं केलंय मी, पण तरी मला काहीच मिळत नव्हतं. जोपर्यंत हे होते तोपर्यंत माझं काहीच झालं नसतं. म्हणून मी यांना फक्त सही करायला घेऊन गेलो होतो. अरे सुजा, लाज वाटते का तुला? स्वतःच्या बापाला डांबून ठेवलंस, हात उचललास त्यांच्यावर. बाप जे बोलतोय ते ऐकायला प्रॉब्लेम काय आहे? अर्जे लय बोलायला लावू नको मला. तू बोल, आता सगळ्यांसमोर बोलच. उद्या गावासमोर तमाशा बोल. असं मग एकदा विचारवी ना काकाला, तुला हॉस्टेलला का घातला ते? हे यांच्यामुळंच. तुझं काय बोलतोस? खरं तेच बोलतोय मी. यारच्या तुमच्या नादाला लागू नये म्हणून याला तुम्ही हॉस्टेलला घातला. मला पण घालायचा होता की, म्हणजे आज ही वेळ आली नसते आपल्यावर. भाऊजी, तुम्ही विषय कुठल्या कुठे नेताय? हा विषयच नाहीये मुळात. तुम्ही खोटं बोललात सगळ्यांशी. अक्षम्य गुन्हा केलाय खरं तर तुम्ही काय म्हणलं होतात? सरकार सापडतच नाहीयेत. 5 गणिला आहेत, फक्त एवढी माहिती मिळाली. त्यांची पत्र काय आणून दाखवले, सह्या काय आणून दाखवल्या? तर खोटं बोललात तुम्ही. तुम्हाला माहिती होतं सरकार कुठे आहेत. हो कलेक्टर मॅडम, तुम्हाला आता पुळका येतो काय सरकारांचा? पण तुला याच आज गावात येडा बनवून दगड मारत फिरवायचं होतं तुला. यासाठी यांनी किती कुटाणे केले माहित नाही तुला. भाऊजी, अहो सरकार चुकले ते खरं आहे,
पण त्यांनी त्यांच्या चुका मान्य तर केल्यात ना. मी नाही करणार. माझं काय चुकलंच नाही. तुझ्या अरे तू अजून पण असं कसं म्हणतोय? अगं आपल्यात पण भांडणं लावायला हेच कारणीभूत आहेत. मी सगळं तुझं ऐकेल की काय? या अर्जासारखा मी पण बायकोचं बैल होईल की काय? अशी यांना भीती वाटली म्हणून यांनी आपल्यात पण भांडणं लावली. मग का गप बसावं मी? आता गावल्यावर हे सगळे मुद्दे काढतोयस होय तू? याला काय अर्थ आहे? नाही आई, हे आत्ताच नाहीये. आणि एवढं होऊन बी यांनी माझ्या कानाखाली मारली का? तर या अप्पीसाठी. काय? सुजा, अख्खा गाव जमलाय, थांबव आता. नाही नाही नाही, अजिबात नाही. आज जे काय ते होणच जाऊ द्या. माझी तर काय ठेवलीच नाहीये तुम्ही. साऱ्या घराला वाटतं की मीच वाईट आहे, पण आपल्या घराचं एकाच माणसामुळे वाईट झालंय. तेव्हा म्हणजे ह्यो सरकार.